second chapter, periodic classification of the element, science part first, class 10. Classification of element. We have learned in previous standard that all the atom of element are of only one type. Today 118 element are known to scientific world. साधारण आपल्याला आता 118 एलिमेंट माहिती आहे. However, around a year 1800 only about 30 element were known. 18व्या शतकापर्यंत आपल्याला फक्त 30 एलिमेंट माहित होते. मोर नंबर ऑफ एलिमेंट वेअर डिस्कवर्ड इन द कोर्स ऑफ टाइम. त्याच्यानंतर अनेक एलिमेंटचा शोध लागला. मोर अँड मोर इन्फॉर्मेशन अबाउट द प्रॉपर्टी ऑफ दिस एलिमेंट वॉज गॅदर्ड. आणि या मूलद्रव्यांच्या गुणधर्माविषयी अधिक माहिती साठत गेली. To ease the study of such a large number of elements, scientists started studying the pattern, if any, in the vast information about them. मोठ्या संख्येने या मूलद्रव्यांचा अभ्यास करताना अभ्यास सोपा व्हावा यासाठी जे शास्त्रज्ञ होते, वैज्ञानिक होते, ते कुठला तरी एक आकृतिबंध यांच्या अभ्यासासाठी तयार करावा असं त्यांना वाटू लागलं. You know that the initial classification of elements were classified into groups of metal and non-metal. सुरुवातीचं जे वर्गीकरण होतं एलिमेंटचं ते मेटल आणि नॉन मेटल म्हणजे धातू आणि अधातू असे दोन गट होते. लेटर अनदर क्लास ऑफ एलिमेंट कॉल्ड मेटॅलाइट वॉज नोटीस. त्यानंतर जो तिसरा गट लक्षात आला तो मेटॅलाइट धातू सदृश्य. आता मेटॅलाइट काय असतं? मेटॅलाइट म्हणजे असे एलिमेंट की ज्यांच्यात काही मेटलचे प्रॉपर्टी असतात आणि काही नॉन मेटलच्या प्रॉपर्टी तो दाखवतो. ॲज द नॉलेज अबाउट एलिमेंट अँड देअर प्रॉपर्टी वेंट ऑन द इन्क्रीजिंग, डिफरंट सायंटिस्ट स्टार्टेड ट्राईंग आउट डिफरंट मेथड ऑफ क्लासिफिकेशन. एलिमेंट व त्यांचे प्रॉपर्टी याविषयीचं ज्ञान जसं वाढू लागलं तसं वेगवेगळ्या वैज्ञानिकांनी वर्गीकरणाच्या इतर अनेक पद्धती शोधण्याचे प्रयत्न केले. त्याच्यातली जी पहिली मेथड आहे डॉबेरिनर ट्रायड्स. आता 1817 जे डॉबेरायनर होते, एक जर्मन सायंटिस्ट होते, तर त्यांना असं लक्षात आलं प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट आर रिलेटेड टू देअर ॲटॉमिक मासेस. हे जे एलिमेंट होते त्यांचे प्रॉपर्टीज आणि त्यांचा जो ॲटॉमिक मास यां संबंध असल्याचं त्यांनी सुचवलं. ही मेड अ ग्रुप ऑफ 3 एलिमेंट इच. त्यांनी 3 एलिमेंटचे ग्रुप तयार केले. हॅव्हिंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टी. आता जे तिघं एलिमेंट होते एका ग्रुपमध्ये त्यांच्या केमिकल प्रॉपर्टी सिमिलर होते. अँड कॉल्ड देम ट्रायड्स. आणि त्याला ते ट्रायड्स असं सुचवलं. ही अरेंज द 3 एलिमेंट इन अ ट्रायड इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास. आता हे जे 3 एलिमेंटचा जो ग्रुप तयार केला त्याची मांडणी करताना यांच्या प्रॉपर्टी तर सिमिलर होत्या केमिकल, परंतु त्यांची मांडणी करताना त्यांनी चढत्या क्रमाने अकॉर्डिंग टू ॲटॉमिक मास म्हणजे ॲटॉमिक मासनुसार चढत्या क्रमाने त्यांनी त्यांची मांडणी केली. अँड शो दॅट ॲटॉमिक मास ऑफ मिडल एलिमेंट. आणि जो मधला एलिमेंट होता म्हणजे 2 नंबरचा जो एलिमेंट होता त्याचा ॲटॉमिक मास वॉज approximately equal to the mean of atomic masses of the other 2 element. हे जे पहिला आणि तिसरा एलिमेंट आहे यांच्या सरासरी इतका मधल्याचा ॲटॉमिक मास आहे असं त्यांनी दाखवलं. However, all the known element could not classify into Dobereiner triads. मात्र सर्व त्याकडे माहीत असलेल्या मूलद्रव्यांचं वर्गीकरण डॉबेरायनरच्या ट्रायड्समध्ये होऊ शकलं नाही. आता बघा इथे एक्झाम्पल दिलं आहे. लिथियम, सोडियम, पोटॅशियम. लिथियम त्याचा ॲटॉमिक मास 6.9,
पोटॅशियम त्याचा ॲटॉमिक मास 39.1 अपॉन 2 मीन काढतात त्याचा 6.9 प्लस 39.1 त्याची सम आली 46 अपॉन 2 इक्वल टू किती मिळालं 23 आणि ॲक्च्युअल ॲटॉमिक मास सोडियमचं किती आहे 23. ठीक आहे. तर लिथियम आणि पोटॅशियम फर्स्ट आणि थर्ड आहे आणि मिडलचा कोण आहे सोडियम. तर फर्स्ट आणि थर्डची जो मीन आहे ॲटॉमिक मासची ती सेकंड जो एलिमेंट आहे त्याच्या ॲटॉमिक मास एवढंच तो येतो आहे. तसंच सेकंड आणि थर्ड एक्झाम्पल दिलं आहे. त्यानंतर न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ज. हे जे न्यूलँड्स होते इंग्लिश वैज्ञानिक होते. 1866 त्याकडे जेवढे मूलद्रव्ये माहिती होते त्यांची मांडणी त्यांनी अकॉर्डिंग टू ॲटॉमिक मासेसनुसार चढत्या क्रमाने केली. त्याकाळी जो सगळ्यात लाइटेस्ट एलिमेंट होता स्टार्टेड विथ लाइटेस्ट एलिमेंट हायड्रोजन. त्याकडे जो सगळ्यात लाइटेस्ट एलिमेंट होता तो कुठला आहे हायड्रोजन अँड एंडेड अप थोरियम. आणि सगळ्यात जो हेवी एलिमेंट होता तो कुठला होता थोरियम. ही फाउंड दॅट एव्हरी 8 एलिमेंट हॅड प्रॉपर्टी सिमिलर टू दोज ऑफ फर्स्ट. त्यांना असं लक्षात आलं की प्रत्येक 8व्या मूलद्रव्याला पहिल्या मूलद्रव्यासारखे गुणधर्म होते. म्हणजे प्रत्येक 8वा जो एलिमेंट होता त्याकडे माहीत असलेल्या एलिमेंटपैकी तर त्याचे जे प्रॉपर्टी होते ते पहिला जो एलिमेंट आहे त्याच्यासारख्याच त्याच्या प्रॉपर्टी होत्या. एक्झाम्पल सोडियम इज 8 एलिमेंट फ्रॉम लिथियम अँड बोथ हॅव सिमिलर प्रॉपर्टी. आता इथं एक्झाम्पल म्हणून जर आपण बघितलं सोडियम आणि लिथियम आणि सोडियम. तर सोडियम हा लिथियमपासून किती नंबरला आहे 8 नंबरला आहे बघा 1 2 3 4 5 6 7 आणि 8 आणि त्या दोघांच्या प्रॉपर्टी कशा आहेत सिमिलर आहे. त्याच प्रकारे बेरिलियम आणि मॅग्नेशियम हा बेरिलियमपासून 8 नंबरला आहे. ठीक आहे. असे काही एक्झाम्पल्स त्यांनी दिले. त्याला लॉ ऑफ ऑक्टेव्ज असं म्हणतात. मेनी लिमिटेशन्स वेअर फाउंड इन न्यूलँड ऑक्टेव्स. परंतु न्यूलँड्सच्या जे ऑक्टेव्ज होतं या नियमात अनेक लिमिटेशन म्हणजे त्रुटी होत्या. दिस लॉ वॉज फाउंड टू बी ॲप्लिकेबल ओनली अप टू कॅल्शियम. कारण हा जो लॉ होता हा फक्त कॅल्शियम पर्यंतच लागू होत होता. न्यूलँड fitted all the known element in a table 7 multiplied by 8 that is 56 boxes. तर न्यूलँड यांनी त्याकाळी जेवढे एलिमेंट माहिती होते त्यांची मांडणी 7 मल्टिप्लाय बाय 8 अशा 56 बॉक्सेस मध्ये ती केली. न्यूलँड प्लेस 2 एलिमेंट each in some boxes to accommodate all known element in the table. त्या काळी माहीत असलेल्या सर्व एलिमेंटची तक्त्यात सामावून घेण्यासाठी न्यूलँड यांनी काही जागांवर 2-2 मूलद्रव्ये त्यांनी एकाच तक्त्यात बसवली. एक्झाम्पल कोबाल्ट अँड निकेल, सिरिलियम अँड लॅन्थॅनम. हे बघा इथं दिलं आहे कोबाल्ट अँड निकेल, सिरिलियम अँड लॅन्थॅनम. 2 एलिमेंट एकाच पोझिशनवर दाखवलेली आहेत. Moreover, he placed some element in different property under the same note in the octaves. म्हणजे काही एलिमेंट असे होते ज्यांचे गुणधर्म वेगळे आहेत परंतु त्यांचे गुणधर्म प्रॉपर्टी जरी वेगळे असतील तरी त्या एकाच
अष्टकात येत आहेत, म्हणजे भिन्न गुणधर्माची एलिमेंट एकाच अष्टकात येत आहेत. कोबाल्ट आणि निकेल अंडर द नोट डो अलॉंग विथ अ हॅलोजन. त्यांच्यासोबत कोण आहे? हॅलोजन आहे. बघा आता कोबाल्ट निकेल जर आपण बघितलं मेटल आहेत, आणि फ्लोरीन क्लोरीन काय आहेत आणि ब्रोमिन काय आहेत? हॅलोजन आहेत. त्यांचे गुणधर्म वेगवेगळे आहेत. असे काही एक्झाम्पल आपल्याला इथं लक्षात येतील. Newly and Octo did not have provision to accommodate newly discovered element. नव्याने जे शोध लागलेले एलिमेंट आहेत त्यांना सामावून घेण्याची तरतूद न्यूलँडच्या अष्टकात नव्हती. प्रॉपर्टी ऑफ द न्यू एलिमेंट डिस्कवर्ड लॅटर ऑन डिड नॉट फिट इन द न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स. नंतरच्या काळात जे एलिमेंटचा शोध लागला किंवा ज्या एलिमेंटचे प्रॉपर्टीचा शोध लागला, त्यामुळे न्यूलँडच्या अष्टकात ते नियमात बसले नाहीत. मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल. रशियन जे सायंटिस्ट होते दिमित्री मेंडेलिव्ह यांनी 1869 ते 1872 या काळात एक पिरियॉडिक टेबल एलिमेंटचा डेव्हलप केला, विकसित केला. मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल इज द मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप इन क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. मेंडेलिव्हची जो पिरियॉडिक टेबल होता, आवर्त सारणी होती, ती एलिमेंटच्या क्लासिफिकेशनाला सगळ्यात महत्त्वाची अशी ती पायरी तिला म्हटलं जातं. मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप तिला म्हटलं जातं. Mendeleev consider the fundamental property of element, namely the atomic mass. अणुवस्तुमान ॲटॉमिक मास हा एलिमेंटचा फंडामेंटल प्रॉपर्टी, मूलभूत गुणधर्म प्रमाण मानून मेंडेलिव्हने as standard and arranged 63 element known at that time increasing order of their atomic masses. जे 63 एलिमेंट त्या काळी माहीत होते त्यांचं ॲटॉमिक मासेसनुसार चढत्या क्रमाने त्यांनी मांडणी केली. देन इट ट्रान्सफॉर्म इनटू द पिरियॉडिक टेबल ऑफ एलिमेंट इन अकॉर्डंट विथ द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टी ऑफ दिस एलिमेंट. आणि ह्या एलिमेंटच्या फिजिकल केमिकल प्रॉपर्टीनुसार मेंडेलिव्हने मूलद्रव्यांच्या आवर्त सारणीची रचना केली. Mendeleev organized periodic table on the basis of chemical property of element. These were molecular formula of hydrides and oxides. These were molecular formulae of hydrides and oxides of the element, melting point, boiling point, density of the element and their hydrides and oxide. मूलद्रव्याची आवर्त सारण्याची रचना करताना मेंडेलिव्हने एलिमेंटचे हायड्रोजन व ऑक्सिजन बरोबर झालेले हायड्राइड्स व ऑक्साईड हे जे मोलिक्युलर फॉर्म्युले तसेच केमिकल प्रॉपर्टी आणि एलिमेंट तसेच त्यांच्या हायड्रेट व ऑक्साईड या फॉर्म्युल्याचे मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, डेन्सिटी हे फिजिकल प्रॉपर्टी त्यांनी विचारात घेतली. मेंडेलिव्ह फाउंड दॅट एलिमेंट विथ सिमिलर फिजिकल केमिकल प्रॉपर्टी रिपीट आफ्टर अ डेफिनेट इंटरवल. तर त्यांना असं लक्षात आलं की मूलद्रव्यांचे जे प्रॉपर्टीज आहे हे त्यांच्या हे काय होत आहेत, रिपीट होत आहेत, परत परत ते पुन्हा येत आहेत. डेफिनेट इंटरवल ऑफ टाईम नंतर त्या प्रॉपर्टी परत त्यांना ऑब्झर्व होत आहेत. ऑन द बेसिस ऑफ दिस फाइंडिंग मेंडेलिव्ह स्टेटेड द फॉलोइंग पिरियॉडिक लॉ. प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. म्हणून त्यांनी एका नियमाचं प्रतिपादन केलं. मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानांचे आवर्ती फल असतात. आता इथं आपल्याला खाली जे उभे स्तंभ दिलेत म्हणजे कॉलम म्हणतो आपण त्याला, मराठीत त्याला गण म्हणतात.
आणि ज्या आडव्या ओळी दिल्यात त्याला आवर्त म्हणतात मराठीत, आणि त्याला आपण पिरियड्स असं म्हणतो. हे मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल आहे. मेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. आता मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतील कुठले गुण आहेत ते आपण बघणार आहोत. फर्स्ट, atomic masses of some element were revised so as to give the proper place in the periodic table in accordance with their property. गुणधर्माप्रमाणे आवर्त सारणीत योग्य स्थान देता यावे म्हणून काही जे एलिमेंट आहेत त्यांचे ॲटॉमिक मॅसेस पुन्हा तपासून दुरुस्त करण्यात आले. म्हणजे आधीच असे काही एलिमेंट होते की ज्यांचे ॲटॉमिक मॅसेस चुकीचे होते, तर ते पुन्हा गुणधर्मानुसार पुन्हा त्यांची तपासणी केली आणि ते करेक्ट केले. फॉर एक्झाम्पल, प्रिव्हियसली डिटरमाइंड ॲटॉमिक मास ऑफ बेरिलियम 14.09 वॉज चेंज टू द करेक्ट व्हॅल्यू 9.4. म्हणजे बेरिलियमचा आधीचा ॲटॉमिक मास 14.09 होता, त्याला पुन्हा तपासून तो करेक्ट केला. तो किती आहे? 9.4 असा दुरुस्त केला, करेक्ट केला. आणि बेरिलियम वॉज पॅक बिफोर बोरॉन, आणि बेरिलियमला बोरॉनच्या आधीची जागा दिली. सेकंड, मेंडेलिव्ह केप वॅकंट प्लेस इन द पिरियडिक टेबल. Mendeleev kept vacant places in the periodic table for element not discovered till then. मेंडेलिव्ह यांनी त्यांच्या पिरियडिक टेबलमध्ये काही जागा रिक्त ठेवल्या ज्या मूलद्रव्यांचा शोध लागलेला नव्हत्या, त्यांच्या जागा त्यांनी रिक्त ठेवल्या. Then these unknown elements were given the name Eka-boron, Eka-aluminum and Eka-silicon. अज्ञात जे मूलद्रव्य होते तर त्यांची जी नावं होती एका-बोरॉन, एका-अल्युमिनियम आणि एका-सिलिकॉन अशी नावं मेंडेलिव्ह यांनी दिली होती. and their atomic masses were indicated as 44, 68, 72 respectively. आणि त्यांचे जे ॲटॉमिक मॅसेस होते 44, 68, 72 असतील असं त्यांनी भाकीत केलं होतं. नॉट ओनली दिस बट देअर प्रॉपर्टी वेअर ऑल्सो प्रिडिक्टेड. त्यांनी ॲटॉमिक मॅसेसच नाही तर त्यांचे जे प्रॉपर्टीज गुणधर्म होते त्यांचे सुद्धा भाकीत केलं होतं, आणि त्या प्रॉपर्टी नंतर त्यांच्या भाकिताशी जोडल्या होत्या. एक्झाम्पल इथं बघा, ॲटॉमिक मासेस इका ॲल्युमिनियम 68, गॅलियम त्याला नंतर नाव दिलं गेलं होतं इका ॲल्युमिनियमलाच 69.7, डेन्सिटी 5.9, ॲक्च्युअल त्याची डेन्सिटी 5.94, मेल्टिंग पॉईंट लो 30.2 डिग्री हा लोच मेल्टिंग पॉईंट असतो. फॉर्म्युला ऑफ क्लोराईड बरोबर आता इका ॲल्युमिनियमसाठी सिम्बॉल ई होता म्हणून ECl3, पण त्याला नंतर गॅलियम नाव दिलं. त्याचं क्लोराईड बरोबर रिॲक्शन फॉर्म्युला आहे GaCl3. ऑक्साईड बरोबर E2O3, इथे आहे Ga2O3. नेचर ऑफ ऑक्साईड ॲम्फोटेरिक म्हणजे ॲसिडिक आणि बेसिक दोघं नेचर तो शो करतो, आणि ॲक्च्युअल गॅलियमचं नेचर ॲम्फोटेरिकच आहे. तिसरा जो गुण होता, देअर वॉज नो प्लेस रिझर्व फॉर नोबेल गॅसेस इन मेंडेलिव्ह ओरिजिनल पिरियडिक टेबल. मेंडेलिव्हच्या मूळ पिरियडिक टेबलमध्ये जे नोबेल एलिमेंट आपण त्यांना राज वायू म्हणतो, जिथं निष्क्रिय एलिमेंट असतात त्यांच्यासाठी कुठलीही आधी व्यवस्था केलेली नव्हती. However, when noble gases such as helium, neon, argon were discovered toward the end of 19th century,
19व्या शतकाच्या शेवटी हेलियम, निऑन, आर्गॉन इत्यादी नोबेल एलिमेंटचा शोध लागल्यानंतर मेंडेलीव क्रिएटेड झिरो ग्रुप विदाउट डिस्टर्बिंग द ओरिजिनल पिरियॉडिक टेबल इन विच द नोबेल गॅसेस वेअर फिटेड वेल. तर मेंडेलीव यांनी ह्या निष्क्रिय एलिमेंटसाठी आवर्त सारणीला धक्का न लावता झिरो ग्रुप म्हणजे शून्य गण निर्माण केला. त्यात ते एलिमेंट त्यांनी बसवले. डिमेरिट्स ऑफ मेंडेलीव पिरियॉडिक टेबल. मेंडेलीवच्या आवर्त सारणीमधील काही त्रुटी. The whole number of atomic masses of element cobalt nickel is the same. कोबाल्ट व निकेल ह्या एलिमेंटचे पूर्णांकी ॲटॉमिक मॅसेस समान असल्याने therefore there was an ambiguity regarding their sequence in Mendeleev periodic table. तर त्यांच्या क्रमाबद्दल मेंडेलीवच्या आवर्त सारणीमध्ये संदिग्धता होती. म्हणजे दोघांचा ॲटॉमिक मॅसेस त्यांनी समान दाखवला होता, पूर्णांकात दाखवला होता. सेकंड, आयसोटोप वेअर डिस्कवर्ड लॉंग टाइम आफ्टर मेंडेलीव पुट फॉर द पिरियॉडिक टेबल. ॲज आयसोटोप हॅव द सेम केमिकल प्रॉपर्टी बट डिफरंट ॲटॉमिक मॅसेस, अ चॅलेंज वॉज पोज इन प्लेसिंग देम इन मेंडेलीव पिरियॉडिक टेबल. मेंडेलीवने आपल्या पिरियॉडिक टेबलमध्ये समस्थानिकांचा शोध मेंडेलीवच्या पिरियॉडिक टेबल नंतर खूप काळानंतर समस्थानिकांचा शोध लागला, म्हणजे आयसोटोपचा शोध लागला. आयसोटोप म्हणजे काय, ज्यांचे केमिकल प्रॉपर्टी सेम असतात परंतु ॲटॉमिक मॅसेस हा वेगळा असतो. त्यामुळे पिरियॉडिक टेबलमध्ये त्यांच्यासाठी कुठे जागा द्यायची यासाठी त्यांना मोठे आव्हान उभं राहिलं. कारण ॲटॉमिक मॅसेस वेगळे असल्यामुळे आणि पिरियॉडिक टेबल जो मेंडेलीव पिरियॉडिक टेबल आहे त्याचा बेसच काय होता, अकॉर्डिंग टू ॲटॉमिक मॅसेस असल्यामुळे त्यांना कुठे दुसऱ्याकडे जागा द्यावी हा त्यांच्यापुढे प्रश्न होता. थर्ड, वेन एलिमेंट आर अरेंज इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मॅसेस द राईज इन ॲटॉमिक मास डज नॉट अपियर टू बी युनिफॉर्म. वाढत्या ॲटॉमिक मॅसेसनुसार मांडलेले जे मूलद्रव्यांचे जी ॲटॉमिक मॅसेसमधली वाढ होती ती नियमित दराने होताना दिसत नव्हती. इट वॉज नॉट पॉसिबल देअरफॉर टू प्रेडिक्ट हाऊ मेनी एलिमेंट कुड बी डिस्कवर्ड बिटवीन टू हेवी एलिमेंट. त्यामुळे जे दोन जड मूलद्रव्य हेवी एलिमेंट होते त्यामध्ये किती एलिमेंटचा शोध लागेल याचा भाकीत करणे मेंडेलीवच्या आवर्ती नियमानुसार शक्य नव्हते. कारण त्या काळी सगळे एलिमेंट माहीत नव्हते, साधारण 63 एलिमेंट माहीत होते. मग जे दोन एलिमेंट होते हेवी एलिमेंट त्यांच्यामध्ये किती एलिमेंट बसतील किंवा किती एलिमेंट असू शकतील याचं भाकीत त्यांना करता आलं नव्हतं. फोर्थ, पोझिशन ऑफ हायड्रोजन. हायड्रोजनचे स्थान. हायड्रोजन शोज सिमिलॅरिटी विथ हॅलोजन. आता हायड्रोजनचे जे प्रॉपर्टीज आहेत ते हॅलोजन सारख्याच असतात ग्रुप 7 मध्ये. फॉर एक्झाम्पल, मोलिक्युलर फॉर्म्युला ऑफ हायड्रोजन इज H2. हायड्रोजनचा रेणुसूत्र H2 आहे. व्हाईल मोलिक्युलर फॉर्म्युला ऑफ फ्लोरीन, क्लोरीन आर F2 अँड Cl2 रिस्पेक्टिव्हली. त्याच प्रकारे जे रेणुसूत्र फ्लोरीन आणि क्लोरीन आहे त्याचं F2 आणि Cl2 असे आहेत. इन द सेम वे देर इज सिमिलरिटी इन द केमिकल प्रॉपर्टी ऑफ हायड्रोजन अँड अल्कली मेटल. तसेच हायड्रोजन व जो अल्कधातू जो गण 1 आहे यांच्या रासायनिक गुणधर्मांमध्ये पण काय साम्यता आहे, सारखेपण आहे. देर इज अ सिमिलरिटी इन द मोलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड ऑफ द हायड्रोजन, अल्कली मेटल, सोडियम, पोटॅशियम. तसंच हायड्रोजन व अल्कधातू कुठले, सोडियम, पोटॅशियम यांच्यात पण काय साम्यता आहे, यांच्या गुणधर्मांमध्ये पण साम्यता आहे. ऑन कन्सिडरिंग द अबोव प्रॉपर्टीज it cannot be decided whether the correct position hydrogen in the group of alkali metal or in the group of halogens. मग वरील सगळ्या गुणधर्मांचा प्रॉपर्टीचा विचार केल्यावर हायड्रोजनची जागा अल्कधातूंच्या गणात म्हणजे गण 1 की हॅलोजनच्या गणात गण 7 मध्ये हे त्यांना ठरवता येत नाही.